नमस्कार, राम राम. झाडीपट्टी तरंगच्या सर्व रसिक प्रेक्षकांचे गोष्टी झाडीपट्टी कर्तव्याच्या या खास भागात मनपूर्वक स्वागत. झाडीपट्टीची माती, जिथे कला, संस्कृती आणि संघर्ष यांचा अनोखा सुवास आहे. या मातीने महाराष्ट्राला अनेक हिरे दिलेत. आज अशाच एका हिऱ्याची, अशाच एका रणरागिणीची गोष्ट आपण जाणून घेणार आहोत. गडचिरोली जिल्ह्यातील वसा या छोट्याशा गावातील एका सामान्य आदिवासी कुटुंबात जन्मलेली मुलगी, जिची स्वप्न खूप मोठी होती आणि ती पूर्ण करण्याची जिद्द त्याहूनही अथांग होती. पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून करिअरची सुरुवात, तिथून आपल्या कर्तव्याच्या जोरावर PSI आणि आता नुकतंच API पदावर ज्यांनी झेप घेतली. झाडीपट्टीची माती हीच ज्यांची जन्मभूमी आणि हीच ज्यांची कर्मभूमी आहे. अशा आपल्या झाडीपट्टीच्या मातीतील लाडक्या महिला पोलीस अधिकारी API वर्षा नैताम मॅडम ह्या आज आपल्या या खास भागात आपल्या सोबत असणार आहेत. पण मित्रांनो, त्यांच्या सोबतच्या ह्या मुलाखतीला सुरुवात करण्याआधी जर तुमची या झाडीपट्टी तरंग या चॅनलवरती ही पहिलीच भेट असेल तर सर्वात आधी मित्रांनो, या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनची बटन दाबायला विसरू नका. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया झाडीपट्टीच्या मातीतील सुकन्या API वर्षा नैताम मॅडम यांच्या सोबतच्या या मुलाखतीला. झाडीपट्टीची माती, जिथे केवळ जंगल आणि संस्कृती बसत नाही, तर याच मातीतून जन्माला येतात संघर्षाची नवनवीन शिखरं सर करणारी माणसं. परिस्थितीशी दोन हात करत नशिबाच्या रेषा स्वतःच्या हाताने बदलणाऱ्या अशाच एका रणरागिणीची गोष्ट घेऊन आम्ही आलो आहोत. एक अशी मुलगी जी गडचिरोली जिल्ह्यातील वसा या एका छोट्याशा सामान्य आदिवासी कुटुंबातून बाहेर पडली. हातात कोणतंही मोठं साधन नव्हतं, पण डोळ्यात मात्र आभाळा एवढी स्वप्न आणि ती पूर्ण करण्याची जिद्द. प्रवास सोपा नव्हता, पण ध्येय मात्र निश्चित होतं. सुरुवात झाली पोलीस दलातील सर्वात खालच्या पायरीपासून, म्हणजेच एक पोलीस कॉन्स्टेबल म्हणून. खाकी वर्दी अंगावर चढवून समाजसेवेचा विडा त्यांनी उचलला. पण त्या तिथेच थांबल्या नाहीत. कर्तव्याचा कडक पहारा देत अभ्यासाचे पुस्तक कधी सुटू दिले नाही. खांद्यावरच्या जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी स्वतःला सिद्ध केलं आणि त्या PSI बनल्या. PSI पदावरून आपल्या कर्तृत्वाचा आणि प्रामाणिकपणाचा ठसा उमटवत आज त्यांनी API पदापर्यंतची उंच भरारी घेतली. होय, झाडीपट्टीची हीच लाडकी लेक, जिची जन्मभूमी झाडीपट्टी आहे आणि कर्मभूमी हीच माती आहे. आपल्या मातीशी, आपल्या लोकांशी नाड कायम घट्ट ठेवून पोलीस दलात मानाचे स्थान मिळविणाऱ्या महिला पोलीस अधिकारी मॅडम वर्षा नैताम. सामान्य आदिवासी कुटुंबातील मुलगी ते थेट API पदापर्यंतचा हा थक्क करणारा, डोळ्यात अंजन घालणारा आणि प्रत्येक तरुणाला प्रेरणा देणारा प्रवास नक्की कसा होता, हे आज आपण स्वतः त्यांच्याच तोंडून ऐकणार आहोत. नमस्कार मॅडम, आणि तुमचं खूप खूप अभिनंदन. तुमचं PSI या पदावरून API पदावर प्रमोशन झालं यासाठी. मॅडम, माझा पहिला प्रश्न आहे की आता 2 स्टार वरून तुम्ही 3 स्टार वर जाणार आहात. खांद्यावरती वाढणारा हा जो स्टार आहे, हा एक आनंदही घेऊन येतो, सोबतच ती जबाबदारी पण घेऊन येते. आता तुमच्या खांद्यावर या स्टार सोबत जबाबदारी वाढणार आहे. आता तुम्ही API म्हणून काम करणार आहात. पण जेव्हा प्रमोशन झालं तुमचं, तेव्हा मनामध्ये काय प्रतिक्रिया होती, काय भावना होती, तो काय क्षण होता? मी 2013ला MPSC दिली, PSI झाली. तेव्हाच 5-6 वर्षामध्ये जनरली प्रमोशन होत असतं आणि आम्हाला पण शासनाच्या काही कारणास्तव आमचे प्रमोशन रखडले गेले आणि आमच्या बॅचचे 3दा प्रमोशन झालेले आहे. तर आता आम्ही अक्षरशः कुंभमेळा, नाशिकचा जो कुंभमेळा दर 12 वर्षांनी येतो, तर असं वाटायचं की
ते 12 वर्षानंतर तर आमचं प्रमोशन येणार नाही. नेक्स्ट कुंभमेळ्याच्या हवनला बसवण्यात आम्हाला तिसरा स्टार देणार तर नाही असं वाटत होतं, परंतु 11 वर्षानंतर शासनाने निर्णय घेतला आणि प्रमोशन झालं. त्याबरोबरच खांद्यावरच्या जबाबदाऱ्या सुद्धा वाढलेल्या आहेत. जनरली PSI ला तेवढं नसतं, परंतु API ला एखादं छोटं पोलीस स्टेशनची पण जबाबदारी सांभाळायला घेऊ शकता ठाणेदार म्हणून, आणि इतर गोष्टी पण पूर्ण मॅनेज करून सगळ्या लोकांना निपक्षपातीपणे आपल्याला सगळं सांभाळून. मॅडम, हे तुमचं जे यश आहे, या यशाचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल, किंवा तुम्ही हे आजपर्यंत जो हा पल्ला गाठलेला आहे त्यामध्ये तुमच्या कुटुंबाची, तुमच्या पाठीशी काय पाठिंबा म्हणा त्यांचा, त्यांची जबाबदारी किंवा त्यांचा काय वाटा आहे? जनरली पोलीस म्हटलं सुरुवातीला की नकोच वाटायचं. पोलीस डिपार्टमेंटमध्ये मुली जाणं हे नको वाटायचं. त्यामुळे घरच्यांचा थोडाफार विरोध झाला मला आधी, आणि तरी पण मी त्यांना आश्वासन देत होते की अशी कुठल्याही माझ्याकडून कुठल्याही प्रकारचं तुमचं नाव खराब होईल, या प्रकारची कुठली कृती होणार नाही. आणि मला या वर्दीचं एवढं क्रेज होतं की फक्त किड्या माकोड्यासारखे तर सगळे जीवन जगतात, परंतु एवढं ते कारगिल युद्ध आणि तिरंग्यात लपेटून जाताना जेव्हा जायच्या आपले डेड बॉडी जायच्या, तर तो कुठेतरी मनात क्रेज घर करून बसला आणि मला मरायचं आहे तर तिरंग्यामध्ये. हा विषय माझ्या मनात एवढं ठाणलं आणि मी एकच ठाणलं की मला पोलीस डिपार्टमेंटला जायचं आहे. तर त्यासाठी माझ्या आईने खूप मला पाठिंबा, त्यानंतर हळूहळू सगळ्यांची मतं बदलत गेले आणि मग गावातले लोक सुद्धा येऊन आशीर्वाद देत गेले, तर तो खूप मोठा पाठिंबा होता माझा. मॅडम, आपल्याला काही यश गाठायचं असेल, काही ध्येय गाठायचे असतील, तर आपल्या बालपणामध्ये जे आपल्यावर संस्कार रुजत असतात त्यांची महत्वाची आणि मोठी भूमिका असते. तुमचं बालपण कसं गेलं, तुमचं शिक्षण, आणि मग तुम्हाला पोलीस बनायचं आहे ही इच्छा तुमच्या बालपणापासूनच होती, मग तुम्ही त्या गोष्टीला तुमच्या प्रयत्नाची आणि मेहनतीची जोड दिली? बरोबर, अगदी बरोबर बोललात तुम्ही. कारण की आमचं जे जीवन आहे एकदम सामान्य कुटुंबात जन्म झालेला, सगळे जॉईंट फॅमिली होती, त्यामुळे दुःख म्हणजे छोटासा वाटायचा आणि सगळ्या गोष्टी वाटून खाल्ल्या जात होत्या. तरी पण कुठेतरी मनात शिकत असताना घर करत होत्या गोष्टी, जसं श्रीमंतांच्या मुलांकडे या गोष्टी आहेत, तर आपण परिस्थिती बघत होतो की मी तर मागू शकत नाही. आणि माझी आई नेहमी म्हणायची ज्याच्याकडे जी मोठी वस्तू आहे ती बघून असं धारेवर धरणे आई वडिलांना हे चुकीची गोष्ट आहे. तेव्हाच मी आठवते, मला वर्ग 8वीत असताना मी माझे प्रत्येक ध्येय मी तेव्हा ठरवलेले आहेत की मला काय करायचं आहे, मला माझ्याच बळावर जे काही मिळवणार आहे ते मी स्वतःच मिळवणार आहे. आणि जी कोणतीही एक गोष्ट मिळवायची आहे त्या ध्येयापर्यंत मला पोहोचायचं आहे. त्या दृष्टिकोनातून मी माझं सगळे पाऊल व्यवस्थित टाकायला लागली आणि एवढी म्हणजे समजदार होती. मुली समजदारच असतात. कोणती गोष्ट वाईट किंवा कोणती गोष्ट चांगली आहे त्या गोष्टीचं जोपर्यंत मुलींना कळत नाही, मला आता गोष्ट करायची, मला या रस्त्याने जायचंय, परंतु या रस्त्याने काटे पण आहेत, पण काटे सरकवून पण आपल्याला रस्ता चांगला करता येतो. तर ह्या गोष्टीचा कुठेतरी मला आणि गुरु पण कसे मिळत गेले, शिकवणारे जे होते माझे क्लास टीचर वगैरे, त्यांनी सुद्धा चांगलं मार्गदर्शन करायचे की कोणते रस्ते वाईट आहेत, काय केलं पाहिजे जीवनामध्ये, कोणत्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी स्वतःचं काय हे असलं पाहिजे मोलाचा वाट. तर ह्या गोष्टी तेव्हाच कळत गेल्या आणि मी वर्ग 11वीत असताना सकाळून कॉलेज केलं, दुपारून शिवण क्लासचे वगैरे क्लासेस, आयना होल्डर, सगळे जे वर्क जे आहे डिझाईन ते सगळे शिकून घेतले आहेत. आता आज जर नोकरी नसली तरी मी कुठला तरी बिझनेस किंवा काहीतरी टाकून मी स्वतःच्या पायावर उभी असते. आणि मग घरच्यांचा विरोध झाला 12वी नंतर की आता बस झालं, म्हणजे समाजाला किती धरून असतात खेड्यावरचे लोक की बस झालं, आता 12वी झालं, शिक्षण पूर्ण झालं. मग तेव्हा मग कुठंतरी घरच्यांना खटकायला लागलं की नाही, आता शिक्षण बंद तुझं झालंय, आता शिकून बस झालं, आता लोक बोलतील नाव की बाहेर शहरात जावं लागेल, गडचिरोली किंवा आरमोरीला. तर म्हटलं तुम्हाला शिकवायचं नसेल नका शिकव, पण तुम्ही त्यावेळेस पूर्ण अख्ख्या गावातल्या अर्ध्या महिलांचे ब्लाऊज किंवा ड्रेसेस शिवायचे, त्या पैशातून मी सगळं माझं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि त्यासाठी माझ्या आईचा खूप मोठा आंदोलन झालेला आहे. एकंदरीत तुमच्या परिवारामध्ये कोण कोण? आता तर मी आता घराकडे वळल्या तर माझी आधी पूर्वी जॉईंट फॅमिली, माझे बाबा वगैरे 4 भाऊ, त्यांची मुलं, पत्नी, आजी, आजोबा तर लहानपणीच गेले होते, माझ्या आत्याची मुलं, अशी सगळी मोठी जॉईंट फॅमिली 16 ते 20 लोक होतो आम्ही. त्यानंतर कालांतराने भाऊ वेगळे होत गेले आणि सगळ्यांचे घर वेगळे झाले आणि सन 2010ला माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं आणि मैत्रिणीच्या आग्रहाखातर मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये चला आता कॉन्स्टेबल साठी फॉर्म भरू म्हणून घेतलं आणि ती हाईटला कटली आणि माझं सिलेक्शन झालं. आणि त्याच वर्षी म्हणजे मला 2 भाऊ होते,
मोठा दादा कोऑपरेटिव्ह बँकेला शिपाई म्हणून होता आणि मजगा तो आदिवासी हॉस्टेलला एक वॉर्डन म्हणून लागलेला होता. तर नियतीने एवढं मोठं गेम केलं आमच्यासोबत. सन 2010 माझं सिलेक्शन झालं होतं, पण स्टे आलं होतं भरतीला. 6 महिन्यानंतर तो निघणारच होता आणि मे मध्ये माझ्या मोठ्या दादाला अटॅक आला आणि तो कोमामध्ये गेला. अगदी जेमतेम 24 वर्षाचा होता. आणि मग तो कोमात गेल्यानंतर मग घरची एवढं म्हणजे दुःखाचं डोंगर कोसळलं. त्यावेळेस माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालंच होतं. आणि मग त्या कोमामध्ये जेव्हा त्याला आम्ही घेऊन गेले हॉस्पिटलला, आई बाबा वगैरे सगळे, आणि आमची एकदम साधारण परिस्थिती, हातात पैसा नाही. तर अशा वेळेस जी परिस्थिती निर्माण झाली आमच्या समोर ते सांभाळणं खूप कठीण होतं आमच्यासाठी. आणि तेव्हा त्याला मग गडचिरोलीच्या डॉक्टरनी म्हटलं की तुम्ही नागपूरला रेफर करा. रेफर केल्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी जोपर्यंत आम्ही 20,000ची कॅश त्यांच्या काउंटरवर ठेवली नाही तोपर्यंत त्याला आतमध्ये घेतल्यानंतर सुरती हॉस्पिटल नाव आहे, अजूनही आठवते मला. त्याचं एक इंजेक्शन 12-12 हजाराचं होतं आणि 7,000 रुपये त्याची फक्त नर्सेसची फी होती. तर कुठंतरी हा घर करून गेला आणि त्यावेळेस आम्ही पूर्ण घराचं दार झालेलो. आमच्याकडे 25 ढोरं होते. तेव्हा असे म्हणजे मोठे मोठे बैलाचे जोडी सुद्धा आम्ही कमी किमतीमध्ये विकायला लागली. त्यानंतर तो निसरलंच. 1.5 महिन्यामध्ये माझा दादा पैसा गेला तर जाऊ द्या, पण जीव वाचेल म्हणून पूर्ण कर्ज करून इकडून तिकडून नातेवाईकाकडून जे त्यांच्याकडून मिळतील तसे जमा करून आम्ही दवाखान्यात देत होतो. आणि त्यावेळेस मी एकटी, माझे बाबा पैशासाठी, माझी आई आणि मजबा भाऊ जो होता तो दवाखान्यामध्ये होता. आणि पूर्ण शेतीमध्ये आम्ही लावलेले जे उन्हाळी फसल होती किंवा ते कांदे वगैरे ते आम्ही काढलंच नाही त्या वर्षी. पूर्ण एवढं दुःखाने म्हणजे काढूकच घातलं होतं. 1.5 महिन्यामध्ये माझा दादा पण वाचलं नाही आणि पैसा पण गेला. आणि त्यानंतर अगदी तो 2010 ला गेला आणि त्याच्या पाठच 2-2.5 वर्षांनी लहान मजबा भाऊ माझा 1.5 वर्षामध्ये ऍक्सिडेंट मध्ये गेला ऑन द स्पॉट. तेव्हा दोघे जण गेले. तर हा एवढं मोठं घर करून गेला आमच्या घरावर आणि आई बाबाला सांभाळणं कठीण होऊन गेलं. परंतु फायदा याचा मला असं झाला की मी लहानपणापासून सामुदायिक प्रार्थनेत आणि मेडिटेशनच्या याच्यामध्ये असल्यामुळे सगळं कंट्रोल करू शकले आणि आई बाबांना सांभाळू शकले. मॅडम, एकंदरीत तुमचं एक स्वप्न ठरवलं होतं, तुम्हाला पोलीस बनायचं आहे, कॉन्स्टेबल म्हणून तुमची सुरुवात झाली. असे तिथपासूनची जी सुरुवात एक पोलीस अधिकारी बनणे, आणि जेव्हा तुम्ही पहिल्यांदा वर्दी चढवली तेव्हा डोळ्यात काय स्वप्न होतं, काय भावना होती, आणि पहिलं चित्र तुमच्या डोळ्यात काय होतं? गडचिरोली म्हटलं का तिथलं आठवते डांगरेगडे. तर आरोला वगैरे येताना खांद्यावर बंदूक घेऊन दिसताना असं म्हणजे शेताकडे जाताना वगैरे बघून एकदम फील व्हायचं की मला पण असं बनायचंय. क्रेज, पोलीस म्हणजे सगळ्यात उत्तम नोकरी असेल असं वाटत होतं. आणि नेहमीच मला अट्रॅक्शन राहिलं त्या गोष्टीचं. आणि मी घरी पण बोलत होते, पण घरचं होतं की तू जाशील एक तर टीचिंग शिप मध्ये, बीएड ला नंबर लागला, पण तू तिकडे न जाता मी पोलीस मध्ये आली आणि पोलीस मध्ये कॉन्स्टेबल म्हणून भरती झाली. जेव्हा मी फील केलं, नोकरी लागली, तेव्हा माझ्या आईपासून दूर जाण्याचं दुःख काय असते तेव्हा अनुभवलेलं. कारण मी जन्मापासून माझ्या आई पासून दूर गेलेली नव्हती, परंतु मी माझ्या नोकरी खातर मी आईला दूर केलं होतं. आणि कुठंतरी आपण बघतोय पिक्चर मध्ये, मूवी मध्ये जे असतात पोलीस ते जगात वेगळेच म्हणजे सगळं क्रेज निर्माण करून देतात. परंतु जेव्हा मी वर्दी घालून प्रत्यक्षात फील्डवर गेली तर वास्तव्य अगदी भयानक होतं. आणि त्याला सांभाळणं आणि प्रामाणिकपणाने तिथं सांभाळत असताना होणारे जे कष्ट आहेत, दुःख आहेत, ते तुम्हाला निस्तरावेच लागतात. पण त्याचा कमी तुम्हाला करून घ्यायचं असेल तर तुमच्या ज्या आत्मविश्वास आहे त्या आत्मविश्वासाच्या बळावरच तुम्ही सगळं काही करू शकता. तर असे अनुभव आलेले. जेव्हा मी कॉन्स्टेबल होती त्यावेळेस आमची मुलींची टीम तयार केली होती 660 म्हणून. त्यामध्ये 30 मुली होत्या आमच्या. आणि ग्रॅज्युएशन झालेला मराठी, उत्तम मराठी म्हणजे साधारण आता आदिवासी पाड्यातले पूर्ण गोंडीमध्ये बोलतात, तर मराठी बोलणारी मी म्हणून मला त्या टीमचे लीडर केलेले होते. आणि मी 1 ते 2 वर्ष त्या टीमची लीडरशिप पण केलेली आहे. तर वेगळे फिलिंग्स असतात. मी करत आहे आणि आतापर्यंत माझ्याकडून असं म्हणजे कोणाच्या भावना दुखवणे हा उद्देश नाही. जे पिक्चर मध्ये आहेत चांगले पोलीस आहेत तेच पोलिसाची भावना मनात ठेवून मी वास्तव्यात पण माझ्याकडून जेवढं शक्य होईल माझ्या परीने ते प्रयत्न करत आहेत. आणि पोलीस तसे नाहीत, पोलीस सामान्य जनतेसाठीच बनलेले आहेत हे समजून सांगण्याचा सुद्धा प्रयत्न करत असते. एक किस्सा सांगते. जेव्हा मी PSI झाली आणि पोलीस स्टेशनला पहिली पोस्टिंग झाली आमची,
आणि चिठ्ठ्यांवरती आमची पहिली पोस्टिंग झाली होती. जेपीएससीला गडचिरोली म्हटलं तर फिजिकल टपच असतो आणि त्यामध्ये पहिला नंबर आल्यामुळे पहिली चिठ्ठी एसपी सरांनी मला उचलायला लावली. तर त्यामध्ये प्रॉपर गडचिरोली पोलीस स्टेशन मिळाले. तर मग गडचिरोलीला मत दिल्यानंतर आपण मग बघतोच आहे सगळे हे धंदे ते धंदे आणि लोकांचा दृष्टिकोन पोलिसांच्या प्रती वेगळंच आहे. तर अक्षरशः असे काही लोक पोलीस खात्यामध्ये असतात की मॅडम तुम्ही तर आले आहेत तर जे प्रवाह चाललेला आहे पोलीस खात्यातलं त्याच प्रवाहाने तुम्ही पण चाला, नाहीतर तुम्हाला खूप त्रास होईल, या भाषेत सुद्धा बोललेले आहेत. तर परंतु त्याही परिस्थितीमध्ये मी ठामच राहिलेली आहे. मला जिथं स्टँड घेता येतं, जिथं अन्याय होत आहे, जिथं चुकतंय ते मी तिथे बोलणारच. मग समोर कोणीही असो, एसपी सर असू द्या की मी सरांना समजून सांगणार की सर इथं चुकत आहे, हे काहीतरी गडबड आहे, असं मला समजून सांगतेच मी. मला लहानपणापासून माझा एक स्वभाव गुण आहे, तो बदलत नाही आहे आणि ही चांगली गोष्ट आहे की मी ते करू शकते. आणि यामुळे कसं लोकांचा जो विश्वास आहे पोलिसांवर तो टिकून राहण्यास मदत होते. तर अशा प्रकारचे किस्से आहेत, अनुभवायला मिळालेले आहेत. तर छान वाटतं की मी जनतेसाठी काय करत आहे, जनतेकडून मला खूप प्रेम मिळतं. मॅडम हे चॅलेंजिंग असतं, म्हणजे समजा कोणत्याही क्षेत्रामध्ये असतं, समजा आपल्याला तिथलं काही जर म्हणजे एक म्हण आहे की आपल्याला जर एखाद्या क्षेत्रातली गंदगी साफ करायची असेल तर आपल्याला त्या क्षेत्रामध्ये उतरावं, म्हणजे चिखल साफ करायचं असेल तर आपल्याला प्रत्यक्ष त्या चिखलामध्ये उतरावं. बरोबर. आज तुम्ही पोलीस खात्यामध्ये आहात, म्हणजे जे तुम्ही गोष्ट बोललात की प्रवाहाच्या विरुद्ध वागण्याची म्हणा किंवा त्या प्रवाहासोबत जाण्याची जी गरज असते, चॅलेंजिंग असतं हे. खूप खूप चॅलेंजिंग असतं. आपल्या वरिष्ठ अधिकारी जर सांभाळून घेणारे मिळाले तर खूप छान गोष्ट आहे. परंतु आपल्या कामाची जी पोचपावती मिळते त्याला कोणीच तोड करू शकत नाही. मग तुमच्या आड येणारे किती वाईट असतील, तुमच्या कामाच्या बाबतीत वाईट असतील लोक किंवा इतर गोष्टींना काही खटकत असाल तुम्ही, ते सुद्धा काही करू शकत नाही जेव्हा तुमचं प्रामाणिकपणाचं काम सिद्ध करून. आपण जेव्हा कधी कधी कर्तव्य बजावत असतो आपल्याला ती गोष्ट करायची असते, पण कधी कधी ती गोष्ट नाही होत किंवा नाही करू शकत, या गोष्टीची खंत असते की मग त्यावेळेस परिस्थिती अशी निर्माण होती की नाही त्याची मी करते माझ्या मनासारखं नाही होत आणि त्यावेळेस माणूस कुठेतरी भरतो, असं काही झालं म्हणजे? आतापर्यंतचा अनुभव आहे तसं तर कुठे मला अनुभव आलेला नाही. कारण आतापर्यंत मी गडचिरोलीला असताना एसपी सरांच्या हाती काम करत आलेली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून मिळणारं मार्गदर्शन आणि त्यांच्याकडून ज्या होणाऱ्या गोष्टी आहेत की तुम्हाला जेव्हा वाटतं की नाही माझ्या आज सर असं व्हायला पाहिजे होते परंतु झालं नाही, याची कुठेतरी खंत व्यक्त होत आहे. तर अजूनपर्यंत अनुभव आलेला नाही त्या गोष्टी. आता पीएसआय पासून तुम्ही एपीआय पदापर्यंत प्रमोशन सुद्धा गाठलेलं आहे मॅडम. आता तुम्ही आतापर्यंत पीएसआय पदावर कार्य करीत आहात, पीएसआय पदाच्या जबाबदाऱ्या आणि आता पुन्हा वाढणाऱ्या जबाबदाऱ्या आहेत एपीआय म्हणून, त्या काय जबाबदाऱ्या असणार आहेत आणि तुम्ही आतापर्यंत जे केलं तुमचा आतापर्यंतचा जो कार्यकाळ आहे, आता तुमची प्रायोरिटी काय असेल, कोणत्या गोष्टीला तुमचं प्राधान्य असेल एक पोलीस अधिकारी म्हणून? पोलीस अधिकारी म्हणून आता वाढती गुन्हेगारी जी आहे, सायबर क्राईम झालं, मोबाईलमुळे होणाऱ्या फसगती झाल्या, महिला सुरक्षा झालं, मनी ट्रॅप झालं, इत्यादी ज्या गोष्टी आहेत मोबाईलमुळे होणाऱ्या सायबर क्राईमच्या बाबतीत महिला सुरक्षा ही सगळ्यात मोठं चॅलेंजिंग राहणार आहे. कारण महिला आपल्या घरातच सुरक्षित नाही, तर ती घराच्या बाहेर पडल्यानंतरही तिला स्वतःला सुरक्षित करून आपल्या आजूबाजूचं वातावरण सुरक्षित करावं लागत आहे. हे खूप मोठं चॅलेंज असणार आहे आणि आमचे त्या परीने आमच्या अवेअरनेस प्रोग्राम सुद्धा सुरू आहेत. पीएसआय असताना सुद्धा करतच होती, परंतु आता परत खांद्यावर जबाबदारी वाढल्यामुळे ते स्वतः इनिशियली मला करावं लागणार आहे आणि महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत ते मला सुरू करावं लागणार. मॅडम तुम्ही सुद्धा एक तरुण अधिकारी आहात, आपल्या तरुण जो आहे गुन्हेगारी क्षेत्राकडे खूप जास्त वळतो आहे, याबद्दल तुम्ही एक पोलीस अधिकारी म्हणून काय तुमच्या दृष्टिकोनातून बघता, काय सांगाल तुम्ही यावर? बघा, आता पूर्वी आपले आई वडील जरी शिकले नसतील तरी त्यांना कळत होतं की समाजामध्ये काय चांगलं आहे काय वाईट आहे. परंतु या आधुनिकतेच्या दुनियेमध्ये सगळं आधुनिक साधनं आलेली आहेत, त्यामुळे मुलांकडे लक्ष देण्यासाठी आई वडिलांना वेळ नाही आहे. सगळ्या गोष्टी असं वाटते आई वडिलांना, प्रत्येक आई वडिलांना असं वाटते की आम्हाला मिळालं नाही, आमच्या काळामध्ये आम्हाला मिळालं नाही, परंतु आमच्या मुलं त्यापासून वंचित राहता कामा नये. मग ते गाडी असो, घोडा असो, मोबाईल असो, परंतु त्या गाडीचा वापर कितपत योग्य करत आहे माझा मुलगा, त्या मोबाईलचा वापर कितपत योग्य करत आहे हे बघण्यासाठी 5 मिनिटं आपल्या आई वडिलांकडे नाहीत. त्यामुळे सोशल मीडियावर येणारे जे रील्स आहेत, शॉर्ट व्हिडिओज आहेत, त्याच्या माध्यमात मुलं गुंतलेली आहेत. आई वडिलांचं प्रेम कमी झालेलं आहे, त्यामुळे बाहेरच्या दुनियेत प्रेम शोधायला लागलेत मुलं आणि
क्षणिक सुखच त्यांना हवं असं वाटायला लागलं आहे आणि तेच प्रेम त्यांना मुलाचं वाटायला लागलेलं आहे. मग तो प्रियसीचा असो प्रियकराचा असो आणि त्या नकळत त्या डोळ्यावर पट्टी ठेवून आंधळं प्रेम म्हणतो पण प्रेम आंधळं नसतं. डोळ्यावर पट्टी ठेवून करतात असं मला वाटतं आणि त्या डोळ्यावर पट्टी ठेवून करण्यामध्ये त्यांच्याकडून नकळत एवढं मोठं काहीतरी चुका होऊन जातात आणि त्याला निस्तरणं त्यांच्यासाठी एक शेवटचा पर्याय पेशवा होतो आणि नको त्या याला बळी पडून समोर जावं लागतं समस्येला. तर ही कुठेतरी आपल्या आई वडिलांची सुद्धा त्याच्यामध्ये चूक आहे असं मला वाटतं आणि आई वडिलांनी वेळात वेळ काढून 5 ते 15 मिनिटं जरी रोज मुलांना दिलं, त्यांच्यासोबत बसलं, काय झालं तुमच्यासोबत शाळेत काय झालं, तर या बाबतीत जर विचारपूस केलं तर मला नाही वाटत की मुलं आजचे आई वडिलांना समोरच जाण्यासाठी भाग पाडतील. मॅडम, तुम्ही एक महिला पोलीस अधिकारी आहात. खाकी वर्दीच्या आड एक सामान्य व्यक्तिमत्व तुमचं आहे. एक महिला पोलीस अधिकारी म्हणून ही सगळी जबाबदारी सांभाळताना सोबतच घर कुटुंब आणि एक सामान्य व्यक्तिमत्व हे सगळ्यांचं मी जो ताळमेळ आहे तो कसं साधून घेता किंवा एक पुन्हा गोष्ट त्याला मी जोडेन की एक सामान्य व्यक्तिमत्व म्हणून जगताना एक महिला पोलीस अधिकारी असल्यानंतर त्या आपल्या जगण्यामध्ये ती सहजता होते. बिलकुल सर. ती कशी तुमची काय होईल? मी एक ऑफिस मध्ये आली, पोलीस अधिकारी आहे. घरी गेल्यानंतर मी सामान्यच असते आणि मी जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खुश होणारी आहे. कधी सांगते एखादा प्रवास पण असा झालाय की बसचा प्रवास असो किंवा ऑटोमध्ये कधी बसून न गेलेले. आम्ही एक केस घेऊन गेलो होतो बालकल्याण समितीला. माझ्यासोबत आम्ही सिव्हिलवर असतो 18 वर्षाखालील मुलींचे गुन्हे हाताळताना. तर त्या दिवशी आमच्याकडे पाकिट ठेवलं होतं पोलीस गाडीमध्ये आणि एसपी ऑफिसला गाडी ठेवली होती आणि आम्हाला बालकल्याण समितीकडून एसपी ऑफिसला जायचं होतं. 5ही जणींकडे पैसे नाही. पण ऑटोवाल्याला सांगितलं काका आम्हाला तुम्ही इथपर्यंत सोडा. त्याला आम्ही सांगितलं नाही की आमच्याकडे पैसे आहेत. पण त्या गोष्टीचा मी इतका आनंद मी सगळ्यांना तुझ्याकडे पैसे नाही माझ्याकडे पैसे नाही. पण माझा हा प्रवास जो आहे इतका सुखकर मी प्रवास कधीच केला नाही. त्या काकांनी पण विचारलं नाही. सरळ एसपी ऑफिसला नेल्यानंतर त्यांना पैसे दिलेले आहेत. मी घरी गेल्यानंतर छोट्याशा कोंबडीच्या पिंजूमध्ये पण खुश होते, गाईच्या वांसामध्ये पण खुश होते आणि सगळ्यांसोबत आनंद. कधी चिडणं असतं कधी बोलणं असतं परंतु मला म्हणजे असं वाटत नाही की मी पोलीस आहे. मला साक्षात मी जर घरी गेलं तर मी शेण उचलणार गाईचं. मग मला सगळे आजूबाजूचे माझे मामी वगैरे मला साक्षात PSI आज गोबर उचलून घेऊन चाललेले आहेत. साक्षात PSI आज भांडे घासत आहेत. तर एवढी कॉमेडी चालते. मग मी आज PSI नाही आज घरी मुलगी म्हणून आलेली आहे. तर या सगळ्या छोट्या गोष्टी आहेत. घरी पण जगत असताना ऑफिस घरी येत नाही परंतु कामाच्या जबाबदारी इतक्या असतात त्या ऑफिसचे जास्त फोन येत असतात. तर हा जो ताळमेळ आहे आणि अधिक कसं सुख करता येईल माझी विनंती आहे महिलांना की तुम्ही पोलीस स्टेशनला आहेत तर पोलीस स्टेशन सारखं ठेवायचं कारण पोलीस स्टेशनला घर आणायचं नाही आणि जेव्हा तुम्ही घरी पाऊल ठेवता तर पोलीस स्टेशनला घराच्या दाराच्या बाहेरच ठेवायचं. तो आनंद आहे तुम्ही घरी आहे तर तो तुमचा जीवन आहे. त्याला पोलीस स्टेशन आणि घर असं जोडू नका नाहीतर सगळं ताळमेळ बिघडून सगळं गोंधळ होईल मनाचा आणि सगळी हशी खुशी आनंद तिथंच निघून जाईल. तर ही एक विनंती नाही की पोलीस स्टेशन मध्येच ठेवायचं घर घरीच ठेवायचं. मॅडम, मी एक प्रश्न विचारेन. जनतेमध्ये पोलीस विभागाबद्दल अनेक गैरसमजी आहे. असं म्हटलं जातं की पोलिसांशी दोस्तीही चांगली नाही आणि दुश्मनीही चांगली नाही. या गोष्टीकडे तुम्ही काय बघता की पोलीस म्हणजे जनतेमध्ये हा जो गैरसमज म्हणा किंवा हा जो असा मेसेज केलेला त्या गोष्टीला काय गोष्टी कारणीभूत असतील किंवा मग त्याच्यावर आता ही जे आहे काय म्हणतो आपण को इन्सिडन्स होतात. कावडा बसायला आणि खांदी टुचायला असं म्हणतात म्हण आहे. त्याच प्रकारचं एखाद्या जो पिरियड असतो ती परिस्थिती असते तो काळ असतो एखाद्यावर बितायचा असतो आणि ती परिस्थिती त्याला निर्माण करणारे आपल्या आजूबाजूचे असतात आणि त्या परिस्थितीत कुठेतरी असं वेडवाकडं होऊन जातं आणि मग असं वाटायला लागतं की हे पोलीस लोक खराब. परंतु पोलिसांची प्रतिमा ही चांगली आहे आणि लोकांचा जो नजरिया आहे तो बदलला पाहिजे. पोलीस तुमच्यासाठीच आहे तुमच्या सेवेसाठीच आहे आणि त्यांच्याकडून सत्कार्यच होतील जोपर्यंत तुमचं सहकार्य लागेल तोपर्यंत. नाहीतर कधी कधी काय मग पोलिसांकडून कामं करण्यासाठी आता जे बोलले तुम्ही एखाद्याची हे करून स्वतःच उचलून देणार की आम्ही तुमचं खर्च करून घेऊ पण आपलं काम करून द्या. तर यामध्ये कुठेतरी पोलिसांना लालच दिली जात असावी. मग पोलिसांचं थोडंसं ताळमेळ बिघडून ते जी परिस्थिती निर्माण होते तिथून सुरू होते आणि मग कुठेतरी कामं बिघडायला लागतात.
तर ह्या गोष्टीकडे पोलिसांनी लक्ष देऊ नये, कारण शासन आपल्याला कामाचाच मोबदला देतो आणि त्या गोष्टीचा आनंद, मी केलेले कर्म जे आहेत लोकांप्रती, जो मला आत्मिक सुख देऊन जात नाही, तो मला ते माझे काम नाही. मला असं वाटत राहते जेव्हा मी काम होत नाही एखाद्या दिवशी, तर मला असं वाटत राहते की मला शासनात फुकटचा पगार मिळेल असं वाटत असतं. तर ह्या फिलिंग्सना कुठेतरी पोलिसांनी काम करायला पाहिजे, सहकार्य केले पाहिजे. तोपर्यंत जनतेमध्ये म्हणजे जनतेचा जो विश्वास आहे तो पोलिसांनी तो प्राप्त केला पाहिजे आणि कसं म्हणजे एखाद्या सामान्य जनतेला असं वाटलं पाहिजे की हे पोलीस जे आहेत ते आपल्यासाठीच आहे बरोबर आहे. आणि आपली यंत्रणा आहे असा विश्वास पोलिसांनी पण प्राप्त केला. निर्माण केली पाहिजे आणि आहेत. तर पोलिसांमध्ये सुद्धा असे अधिकारी कर्मचारी आहेत की ते मनापासून आपलं काम समजून काम करतात. आणि यासाठी मी एक दोन ओळी बोलू शकते की गणवेशाच्या आता येतो माणूस जरा पोलिसातील माणूस तुम्ही जाणून घ्यावे. जरा जोपर्यंत तुम्ही त्यांच्या सानिध्यात येत नाही, सहवासात येत नाही आणि ओळखत नाही हा माणूस कसा आहे, तोपर्यंत पोलिसांची प्रतिमा काय आहे किंवा सामान्य जनतेच्या प्रती ते तुम्हाला कळलं. कारण प्रत्येकच जण पैशासाठी काम करत नसतं, एखाद्याच्या मनावर तसं बीतलं असते म्हणून तो तिकडे वळत असावं, नाहीतर पोलिसातला प्रत्येक माणूस हा चांगला. आपण या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे बोलू मॅडम. तुमची कर्मभूमी झाडीपट्टी राहिलेली आहे, तुमची जन्मभूमी झाडीपट्टी राहिलेली आहे, तुमचा बराचसा वेळ झाडीपट्टीमध्ये गेलेला आहे, म्हणजे तुमची ड्युटी म्हणा किंवा तुमचा तो सगळा वेळ गेलेला आहे. नक्षलग्रस्त भागामध्ये तुम्ही ड्युटी केलेली आहे, काय अनुभव आले किंवा काय चॅलेंजेस? 2000 मी कॉन्स्टेबलच असताना त्या टीमची जेव्हा लीडर होती, 2012चा महिना होता, व्हॅलेंटाईन डे वगैरे जवळपास 12 फेब्रुवारी वगैरे होतं आणि 14ला व्हॅलेंटाईन डे होतं. आठवते माझ्या डायरीत पण नोंद असेल त्या दिवशीची घटना. आणि मुलींची टीम असल्यामुळे आलापल्लीकडून सांगागडकडे जाताना मोसम हा गाव आहे, तर त्यामध्ये आमचं तिकडे लोकेशन आलेलं नक्षल्यांचं, परंतु आम्हाला रोड ओपनिंग साठी घेऊन गेले असल्यामुळे आमचे पूर्ण पॉइंट रोड ओपनिंग करून 6 मुलींचे पॉइंट लावले गेले. अगदी 4:30 वाजता आम्हाला रवाना केलं होतं आणि त्या जंगलात एक बस स्टॉपवर एक साधा नळ होता, त्या हात बोरवेल म्हणतो आपण, त्या तिथलं पाणी आम्ही अक्षरशः गढूळ पाणी आणि विदाऊट जेवण त्या दिवशी राहिलेलं आहे. तर तेव्हा कुठेतरी कळलं की म्हणजे आपले जे सीसीटीव्हीचे जवान आहेत ते अशाच नाही फिरत. तो अनुभव होता माझा, तो मी लिहून घेतला एकदम 4:30 वाजतापासून संध्याकाळचे 6:30 वाजतापर्यंत. फक्त एक मग नंतर दुपारी एखादी केळी आणून दिली अधिकाऱ्यांनी आणि तो त्या गंगा पाणी आम्ही तो घेऊन राहिलो आणि अगदी लाईन पोझिशन मध्ये, उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे थोडं फेरभरी पानझडी लागल्यामुळे सगळे सागाचं सागवण आणि ते पानं पडून आणि त्या पानाचे थोडं सरकवून असं लाईन पोझिशन कॅमोफ्लाइज करून स्वतःला झाकून घेतलं होतं अक्षरशः. तर तो एक कुठेतरी चॅलेंजिंग होता आम्हाला आणि त्यावेळेसच नक्षल्यांना माहिती मिळाली की मुलींची सुद्धा टीम आहे आणि मुलींची टीम जंगलात पण आणत आहेत. मग त्यावेळेस सत्यपाल सिंग सर होते, डीजी सर, त्यांना माहिती मिळाली, रवींद्र कदम सर आमचे DIG सर होते, त्यांना माहिती मिळाली की नक्षल्यांना माहिती झालेली आहे, त्यांचे पत्रक पडलेले आहेत, मुलींची टीम, पोलिसांची टीम तयार केलेली आहे. मग परंतु त्यानंतर आमची मीटिंग घेतली सरांनी, येऊन भेटले DG सर आणि असं माहिती आहे, तर आपण आपली पार्टी जी आहे आता विड्रॉल करणार आहोत, तर तुम्ही तयार आहेत का? तरी आमच्या मुली 7-7 दिवस अभियानाला सुद्धा तयार होत्या, सगळ्या यंग होत्या, बॅचलर होत्या. तर तो सडसडतं रक्त होतं, चॅलेंजिंग होतं, परंतु खूप आनंदाने करायचो आम्ही. तर अशा पद्धतीत आम्ही घालवलेलं आहे आणि जी माझी पद्धत होती म्हणजे सगळ्यांना सांभाळून नेणं, सगळ्यांना समजावून नेणं, सगळ्यांना शेवटी माझा जो निर्णय असेल तो चालायचा. तर कुठेतरी छान वाटायचं की आहे काहीतरी गट्स आहेत आपल्याला. मॅडम, मी झाडीपट्टी बद्दल प्रश्न विचारेल. झाडीपट्टीमध्ये मनोरंजनाचं सगळ्यात मोठं माध्यम असतं आपली झाडीपट्टीची नाटकं. झाडीपट्टीतील लोकांसाठी खूप जिव्हाळ्याचा विषय. तुम्हाला कधी प्रसंग आला झाडीपट्टी नाटकं बघण्याचा किंवा आता जेव्हा ती पोलीस अधिकारी म्हणून काम करतात तेव्हा उद्घाटनाला वगैरे जाण्याचा प्रसंग? हो, आमच्या गावी नेहमीच दरवर्षी नाटक होतं, उद्घाटनाला आम्हाला बोलवतातच, जाते मी. एवढंच नाही तर रात्रभर बसली मी नाटक बघते, आता पण बघते. आता माझ्या गावी जाण्याच्या पूर्वी म्हणजे एकाच दिवशी नाटक होते, मला बेलगाट्याला नाटकेला बोलावले होते, म्हणजे दादांनी चांगला होता नाटक. तर अशी वेळ आली की 10 वाजले इथेच आम्हाला,
आणि 2-3 महिला दारू विकत आहेत अशी माहिती मिळाली मारोड्यामध्ये. आम्ही 10 वाजता ते प्रोव्हिरेड केली, दारू पकडून त्या 3 महिलांना इथं आणलं. तोपर्यंत एक अंक संपलेला होता. तरी पण माझ्या मैत्रिणीला घेऊन मी 12:30 वाजता नाटकीला बसले आणि नाटक. तर छंद आहे, लहानपणापासून छंद आहे. तिथे मिळणाऱ्या माहेरची साडी पण जिंकलेली आहे मी लकी ड्रॉ असतात लकी का? ड्रॉ मध्ये. तर खूप भारी वाटतं सगळ्यांसोबत मिळून. आमच्या जेवढे गावातले जेवढे नोकरीला आहेत तेवढे सगळे आम्ही लग्नाच्या वेळेस भेटतो. तर छान वाटतं. मॅडम, गोंडी भाषा येते तुम्हाला? थोडी थोडी येते. आणि आपली जी झाडी बोली आहे झाडी बोली पण आता येते थोडस इकडे तिकडे जातात. नाटकाबद्दल म्हणजे कोणी आहे असं म्हणजे नाटकात हे माझ्या मेवणीचे मिस्टर आहेत प्रकाश कोरांगे म्हणून, ते निर्माते तुम्हाला आवडलेलं नाटक किंवा आवडता कलावंत असं कोणी आहे झाडी बोली नाटकाबद्दल? आवडतात सगळ्या हिरालाल पेंटर आहे, युवराज सिंग आहे, अनिरुद्ध मिस्कर आहेत पूर्वीचे, त्यांचे गाणे आम्ही ऐकत होतो. अच्छा. आता नवीन आहेत किशोरी कापते होत्या, खऱ्या होत्या की त्यांना आम्ही भेटायला जायचो, त्यांना पाहायला जायचो लहान असताना. तर छान वाटतं. मॅडम, खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा करून. तुम्ही आम्हाला वेळ दिला. या मुलाखतीचा शेवटचा प्रश्न घेतोय मॅडम. या झाडीपट्टी तरंग या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून झाडीपट्टीतीलच नव्हे तर इतरही अनेक तरुण तरुणी तुम्हाला बघतायत या मुलाखतीच्या माध्यमातून, आणि त्यापैकी बरेचसे तरुण तरुणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे आहेत. तर तुम्ही एक महिला पोलीस अधिकारी म्हणून त्यांना काय मार्गदर्शन करणार, त्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करणार? मी एवढं सांगू शकणार की आजचं युगच स्पर्धेचा आहे आणि यात स्पर्धा केल्याशिवाय तुमची जागा तुम्हाला मिळणार नाही आहे. मग ती स्वतःची स्पर्धा असो, स्वतःशी केलेली किंवा मग सर्वांसोबत केलेली स्पर्धा असो. या स्पर्धेच्या जगामध्ये जोपर्यंत तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेत नाही आणि समोर जात नाही तोपर्यंत तुमचं ध्येय गाठू शकणार नाही. आणि स्पर्धा परीक्षा ह्या एकमेव आहेत की जे तुमचं करिअर करू शकतात, तुम्हाला तुमच्या हक्काची जागा मिळवू शकतात. आणि यासाठी तुम्हाला असं कसे प्रयत्न करण्याची पण गरज नाही आहे. आता माझं सांगते, मी जेव्हा टीम होती तेव्हा आम्हाला वेळ मिळायचा, परंतु पोलीस स्टेशन म्हणजे नक्षलची जी टीम होती आमची, नक्षल सेलला असताना किंवा इतर गोष्टी असताना मुलींच्या टीम मध्ये आम्हाला वेळ मिळायचा. तर मी 2 तास हार्डली, सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास वेळ मिळत नव्हतं, पण मोर्चे ड्युटी असतात गडचिरोलीमध्ये. तर वेपन अक्षरशः लटकवायची मी, SLR जी वेपन होती खांद्याला लटकवून मी ड्युटी करायची प्रामाणिकपणे. आणि छोट्या छोट्या मॅगझिन चाडत मग मला कुठेतरी येऊन पाहावं असं वाटलं आणि फर्स्ट अटेम्प्टलाच मी पास झाली होती. तर मला वाटत नाही की एवढं 18 तास तुम्ही जेव्हा अभ्यास करता परंतु गेसिंग करत नाही, काय विचारू शकतात किंवा काय विचारणार नाही या परीक्षेला, तोपर्यंत तुम्ही ठरवणार नाही की या परीक्षेला आता हे येणार आहे, मला जास्त अभ्यास करायची गरज नाही आहे. हार्डली तुम्ही 7-8 तास करू शकता. आता आमच्यावरून 1 ते 1.5 तास मी रोजचा अभ्यास, सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास, हा 2 तासाचा अभ्यास होता. मन लावून जर तुम्ही अभ्यास केला आणि गेसिंग करायला लागला की या परीक्षेला हे प्रश्न नक्की येऊ शकतात. आणि छोट्या छोट्या मॅगझिन्स आहेत, चाणक्य मंडलच्या आहेत, परिक्रमाच्या आहेत, युगराजच्या आहेत, अगदी हसत खेळत वाचू शकाल, तुम्हाला बोर पण वाटणार नाही. त्या खेळीमेळीच्या वातावरणात जर तुम्ही केला तर नक्कीच परीक्षा पास होऊन तुमचं ध्येय गाठू. मी एक गोष्ट याच्यावरती बोलून मॅडम, की काही विद्यार्थी जे आहेत ते खूप सर्वस्व पणाला लावून तयारी करीत असतात. पण आता आपण सध्या परिस्थितीमध्ये बघतोय मॅडम की हे जे प्रकरण गाजतंय सध्या देशात, पेपर लीक होण्याचं, पेपर फुटीचं हे प्रकरण, आणि याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या मनावर कुठेतरी एक मानसिक परिणाम पडतो आणि ते तणावामध्ये जातात. आणि यातूनच कुठेतरी गुन्हेगारीला एक ती फांदी फुटते म्हणा किंवा अंकुर फुटते, आणि तिथून मग युवा तरुणी या क्षेत्रामधून, अभ्यासातून, एक विद्यार्थी दशेमधून गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतात. मग याला कारणीभूत किंवा जबाबदारी मग ही सगळी परिस्थिती काय? मी तर याआधी पण मी भाषणात मध्ये बोललेली आहे की एज्युकेशन सिस्टम तो कुठेतरी चेंज व्हायला पाहिजे. कारण प्रत्येक आपण फील्डमध्ये बघतोय, प्रत्येक गोष्टीमध्ये बघतोय, हॉस्पिटल असो किंवा एज्युकेशनच्या ह्याच्यामध्ये व्यवसाय करून ठेवलेला आहे, बिझनेस करून ठेवलेला आहे. फक्त त्यांना असं वाटतंय की पैसे कमवण्याचं माध्यम आहे असं त्यांना वाटतंय. तर हे सिस्टम कुठेतरी बदललं पाहिजे, कारण सगळ्यात जास्त परीक्षेला बसणारे सामान्य जनतेतले मुलं आहेत. तर हा जर सिस्टम चेंज झालं आणि मनातून त्यांना वाटत असेल की आपल्या देशातला प्रत्येक नागरिक हा साक्षर आणि त्यांच्या हक्काची जागा त्यांना मिळावी, तर ह्या लोकांना
मग आपण शिकणारे विद्यार्थी त्यांना वाटत नाही आहे की ही जी हक्काची जागा आहे आपल्या चुकीमुळे कुठंतरी आपल्याला नको म्हणजे मिळत नसेल तर यासाठी काय प्रयत्न करता येईल. त्या एज्युकेशन सिस्टम विरोधी थोडंसं हे करावं लागेल, कारण आपण बघतोय शाळेत शिकवणारा शिक्षक तोच आहे आणि ट्युशन पण घेणारा तोच आहे. मग आमच्याकडे सरकारी शाळेमध्ये उभं करून टीचर जेव्हा आमच्याकडून पदवून घेत होतं, शिकवलेलं पदवून घेत होतं तेव्हा फक्त आम्हाला रिव्हिजनची गरज असायची. परंतु आज तसं होत नाही. शाळेत शिकवणं कमी झालेलं आहे आणि उर्वरित आम्ही तुम्हाला ट्युशन मध्ये शिकवू असं कुठेतरी बोललं जातं आणि विद्यार्थ्यांना ट्युशनला येण्यास भाग पाडत आहे. आणि तेवढंच नाही तर त्यांना कुठेतरी आम्ही दिलं जात आहे की आम्ही या पेपरचे हे लोक आहोत, आम्हाला ऑर्गनायझर आम्हाला बोलवले आहे पेपर काढायला, तर आम्ही तुम्हाला एवढे पैसे द्या, आम्ही तुम्हाला हे करून देऊ, पेपर प्रोव्हाइड करू. तर हे कुठेतरी सिस्टम गलत झालेलं आहे. सिस्टम चेंज व्हायला पाहिजे. सिस्टम जोपर्यंत चेंज होणार नाही तोपर्यंत सामान्य जनतेला एकही मुलगा शिक्षणाच्या समोर जाणार नाही, त्याला वाटणार नाही आणि त्याच्या मनात भीतीच घर करून राहणार आहे. फक्त शिक्षण हा श्रीमंताचाच आहे, त्याच्याकडे पैसा आहे, फक्त तो शिक्षण घेणार, मग बाकीचे तर मग आणि हे शिक्षण म्हणजे देशाचं भविष्य आहे, युवा तरुणांचं भविष्य आहे आणि हा व्यावसायिकरण किती चुकीचं आहे थोडंसं, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी सुधारायला पाहिजे. तर मित्रांनो, ह्या होत्या आपल्या या मुलाखतीमध्ये आपण ज्यांच्याशी चर्चा केली, आपल्या झाडीपट्टीच्याच मातीतील सुकन्या वर्षा नेहता मॅडम, त्यांच्यासोबत आपण या मुलाखतीमध्ये चर्चा केली. मॅडम, तुम्ही आम्हाला या मुलाखतीमध्ये वेळ दिला, आमच्याशी चर्चा केली, त्याबद्दल तुमचे आमच्या झाडीपट्टी तरंग या युट्यूब चॅनलवरून खूप खूप आभार आणि धन्यवाद मॅडम. तर मित्रांनो, ह्या होत्या आपल्या झाडीपट्टीच्या मातीतील सुकन्या API वर्षा नेहता मॅडम. त्यांची ही यशोगाथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. भेटूया मित्रांनो गोष्टी झाडीपट्टी कर्तृत्वाच्या नवीन भागामध्ये पुन्हा एका नवीन कर्तृत्वासोबत. तोपर्यंत जोडून राहा मित्रांनो झाडीपट्टी तरंग या YouTube चॅनल सोबत आणि काळजी घ्या मित्रांनो. धन्यवाद.